जिना चढताना दम लागतो, सतत केस गळतात, दिवसभर थकवा जाणवतो, ह्याचबरोबर चक्कर येणं, हातपाय सतत थंड पडणं, चेहरा फिकट दिसत होता. अलीकडेच माझ्याकडे ह्या तक्रारी घेऊन एक तरुण महिला रुग्ण, वय साधारणपणे 30 वर्ष अशी क्लिनिकला आलेली होती. नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी जोशी. कामाचा ताण, अपुरी झोप, व्यस्त दिनचर्या याचबरोबर मासिक पाळीला जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग होत असल्याची तक्रार या महिलेने केलेली होती. आवश्यक रक्त तपासण्या केल्यानंतर तिच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी म्हणजेच लोहाची कमतरता असल्याचं आढळून आलं. आयर्न किंवा लोह हे शरीरातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. हिमोग्लोबिन शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोचवण्याचं काम करत असतो. जेव्हा शरीरात लोहाची कमतरता होते त्यावेळी शरीराला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा मिळत नाही आणि त्यामुळे वरील लक्षणं शरीर दाखवतं. मी तिला योग्य गोळ्या उपचारांबरोबरच आहारात पुढील प्रमाणे बदल करण्याचा सल्ला दिला. आहारामध्ये पालक, मेथी, चवळी यासारख्या हिरव्या पालेभाज्यांचा योग्य प्रमाणात समावेश करायला सांगितला. याचबरोबर खजूर, काळ्या मनुका यांचा किंवा बेदाणे यांचा आहारात समावेश करायचा. जेवणासोबत लिंबू किंवा व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ जसं सफरचंद, संत्र, मोसंब ही फळं, याचबरोबर नाचणी, राजगिरा, गूळ ह्या पदार्थांचा आहारात समावेश करायला सांगितला. लोखंडाच्या कढईमध्ये भाज्या करणं हा एक अगदी घरगुती साधा उपाय पण अतिशय उपयुक्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी सारखी पेय पिऊ नका, कारण त्यामुळे शरीरातील आयर्न म्हणजे लोहाचं ॲब्सॉर्प्शन हे कमी होऊ शकतं. तुम्ही तुमच्या आहारामध्ये लोहाचा समावेश करण्यासाठी काय करता हे आम्हाला मेसेज करून सांगा. धन्यवाद.